काय प्रकरण आहे नेमकी? हा डाकिवली आणि चांबळ्याचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी तुम्ही मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांना तुम्ही तक्रार करत आहात। डाकिवली आणि हा केलठण रस्ता आज या ठिकाणी चालू आहे काम। या संदर्भामध्ये मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे बांधकाम मंत्री सुरेंद्रराजे भोसले आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नाईक साहेब यांच्याकडे मी आज तक्रार केलेली आहे। हा रस्ता गेल्या 9 ऑक्टोबर रोजी 2024 रोजी याचं टेंडर ओपन झालेलं आहे। गेल्या 6 महिन्यापासून हा रस्ता प्रलंबित तसाच होता, काम कोणत्याही प्रकारचं काम केलं नव्हतं। आणि ज्यावेळेस आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता नितीन भोये यांना आम्ही चौकशी केली असता त्यांनी FDR भरला नव्हता। आता न भरल्यामुळे गेले 6 महिन्यापासून हा रस्ता असाच पेंडिंग ठेवला होता। यानंतर आम्ही इथले आमदार शांतारामजी मोरे साहेब यांनी पत्रव्यवहार करून त्यांनी त्याच्या मागे लागून हा रस्त्याचं काम त्यांना चालू करायला सांगितलं। 3 दिवसापूर्वी काम चालू केलेलं आपण आज बघितलं असेल। या रस्त्याला ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे होताना दिसत नाही। या रस्त्याची खोदाई कमीत कमी 2-2.5 फूट होणं गरजेचं आहे, कारण याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एक्स्कॅव्हेशन केल्यानंतर GSBचा जवळजवळ 6 इंच लेअर आहे, DLCचा 4 इंचाचा लेअर आहे आणि जवळजवळ 10 इंच हा कॉन्क्रीट वरचा टॉपचा कॉन्क्रीट आहे। अशा पद्धतीने जवळजवळ 20 इंचाचा या पद्धतीने हा लेअर या रस्त्यावरती येणार आहे। पण तुम्ही आपण बघितलं असाल तर तिथे बघितलं आपण GSBचे फक्त 1 इंच ते 1.5 इंच तुम्हाला GSB दिसेल, DLC फक्त 1 इंच दिसेल। अशा थूकपट्टीचं करण्याचं काम या ठिकाणी चालू केलेलं आहे। वास्तविक पाहता 3,35,00,000चा हा रस्ता मंजूर आहे। त्यानंतर पुढचा पॅच जवळजवळ 2.5 करोडचा रस्ता या ठिकाणी मंजूर, 5 ते 7 करोडचा ह्या रस्त्यासाठी निधी शासनाने दिलेला आहे आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं काम इथे चालू आहे। खरं म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता भोये यांचं कम्प्लीट या भागावरती दुर्लक्ष आहे आणि ते पाठीशी घालतात म्हणून, डिपार्टमेंट पाठीशी घालतात म्हणून ह्या पद्धतीने थूकपट्टी करायचं काम करण्याचं काम या ठेकेदारांकडनं होतात। वास्तविक पाहता ह्या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये ठराविक ठेकेदार आहेत का यांच्याकडे तुम्ही बघाल तर सगळी कामं ते करतात आणि कामं केल्यानंतर थूकपट्टीचं काम करणं, कोणत्याही क्वालिटी गुणवत्ता नसलेलं काम हे यांनी केलेलं। आता बघितलं असेल आपण का डाकिवली फाट्यापासून 2 किलोमीटर आपण जेव्हा पुढे आलो, रस्त्याचं काम, कॉन्क्रीटचं काम गेल्या वर्षी कंप्लीट झालेलं आहे। अजूनमध्ये पॅचेस कंप्लीट करण्याचं काम बाकी आहे आणि ते पण काम बघितलं असेल तर त्या सगळ्या रस्त्याला क्रॅक मारलेत, खडी निघायला आलेलं आहे आणि अशा प्रकारचं काम करून हे अधिकारी या लोकांना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत। यांच्यावर कोणत्याही प्रकारचा कंट्रोल नाही, कारण मिलीजुली भगत ठेकेदार आणि अधिकारी यांच्या माध्यमातून होत आहे आणि हे सगळे हप्ते ठेकेदार ते सगळ्या अधिकाऱ्यांना पोहोचण्याचं काम या ठिकाणी करत